हॅलो गाईज, जवळजवळ आता 1 महिन्याच्या नंतर अहिल्यानगर ते बीड ट्रेन परत चालू झालेली आहे. अगोदर जी चालू होती ती काही कारणामुळे बंद होती, पण ती आता परत चालू झाली. काही उतरलेत, काय चढतेत. आणि ह्या दोघी पहिल्या वेळेसच ट्रेननी प्रवास करण्याचं एक्साइटमेंट आहे. कसं वाटतंय? जाऊ जाऊ थांब. कालपासून चालू झालेली. काल 3:30 वाजता आली होती आणि आज 1:30 वाजता, तर 1.5 तास थोडं कालच्यापेक्षा लवकर आलेली. इथून आम्ही राजुरीला जाणार आहेत आणि चावी ठेवली ना. हां, इथून राजुरीला जाणार आहेत आम्ही आणि राजुरीला तिथून उतर. चढा तुम्ही सर. ए रुमाल तुला अडको म्हणले ना, का सोडून दे. अडको अडको. अच्छा, कसं वाटतंय? हां, कोणाच तरी बॅग राहिली वाटतं इथं का ठेवली? कोणाच तरी बॅग राहिली इथं, कपडे वगैरे. खरं तर मला इथून जायचं होतं. माझं असं प्लॅन होता, इथून राजुरीला जायचं आणि तिथून मग ट्रेनमध्ये. आता 1 महिन्याच्या वरती बंद होती ना, त्याच्यामुळे त्यांना म्हणजे नाही का प्रॉब्लेम येऊ शकतो. ट्रॅकवर कोणी बसलं, जनावरं वगैरे, त्याच्यामुळे ते ना ट्रेन जरा एकदम स्लो घेऊन येते. तर सो गाईज, आम्हाला खूपच भारी वाटायला. आमचा एक्सपिरियन्स जो होता खूपच भारी आहे, कारण की खूप वर्ष ट्रेन चालू झालेली आहे. 1:40 ट्रेन इथून हल्ली. म्हणजे तिला असं फिरलं ना कुठं तर मनातली भीती जी आहे ती निघून जाते. हे चल, हे बघा आले आता राजुरीनगर स्टेशन. मी एकटा, आम्ही तिघच उतरलो फक्त स्टेशनला. आम्ही स्टेशन उतरल्याच ना पुढं आलो. म्हटलं चला आता रस प्यावा. आता मस्तपैकी 3 ग्लास रस घेतलाय. थोडीशी इथे कडलेली नव्हते मग का बघा दुसरं. फायनली आम्ही पोहोचलो स्टेशनवरती आणि जेवढं जायला वेळ नाही लागला ना आम्हाला, म्हणजे तिकीट नाही लागलं ना तेवढं इथं. आणि आता आलेली बघा, हे बघा. तर 1 वाजता ट्रेन येत असते, म्हणजे 1 वाजता इथून ट्रेन हालत असते. पण आता 1:30 वाजता ट्रेन आलेली. बघू शकता लोक सगळे कसे काय काय करायला लागले जाण्यासाठी. हे बघा, काही उतरलेत, काय चढतेत. आणि ह्या दोघी पहिल्या वेळेसच ट्रेननी प्रवास करण्याचं एक्साइटमेंट आहे. कसं वाटतंय? जाऊ जाऊ थांब थोडंसं हे काढून. आता माहीत नाही इथून नंतर रिटर्न कधी जाते, किती वाजता ते माहीत नाही. पण सध्या तरी थांब थांब जाऊ जाऊ जाऊ. सध्या तरी आत्ता आलेली 1:30 वाजता ट्रेन. आणि आता बघू आपण इथून किती वाजता आले तिथे. 2 दिवस झाले चालू होऊन ट्रेन. कालपासून चालू झालेली. काल 3:30 वाजता आली होती आणि आज 1:30 वाजता, तर 1.5 तास थोडं कालच्यापेक्षा लवकर आलेली आज. पण हिचा टायमिंग जो आहे तो 12 वाजता दाखवत आहे. पण आता 1:30 वाजल्यामुळे तरी लेट झाली ह्यावेळेस. आता रिटर्न किती जाते काय माहीत नाही. पण आज आहे, पब्लिक पण आलेली आहे. रिस्पॉन्स लगेच 2 दिवसात लगेच लोकांना माहीत झालं ट्रेन आली. एवढं सोशल मीडियामध्ये पॉवर आहे. काही लोक उतरत आहेत, काही लोक बसत आहेत, ते बघू शकता सगळीकडं. आता आम्ही इथून जाणार आहेत. इथून आम्ही राजुरीला जाणार आहेत आणि चावी ठेवली ना. हां, इथून राजुरीला जाणार आहेत आम्ही आणि राजुरीला तिथून उतरणार आहेत आणि तिथून परत आठवणी उतरून परत स्टेशनला येणार, कारण इथं बाईक पार्क केलेली. तर मग इथून मग परत घरी जाऊ जाऊ जाऊ. तर हे बघा असं यांना एवढं एक्साइटमेंट आहे दोघीला ना, है ना. ह्याच्यात तुम्ही बसत नाहीत ना. चला आता बघू माझ्या. नाही, हा एकच डबा आहे, ह्याच्यामध्ये जाऊ असंच. चला आता चढा तुम्ही सर. ए रुमाल तुला अडको म्हणले ना, का सोडून दे. अडको अडको. अच्छा, वा. ए खाली उतर, इकडून इकडून सर. एकच डबा आहे वाटतं. तिकडे तर बंदच आहे ना. इकडे बंद आहे, इकडे सगळे डबे बंद आहेत. उलट चालूच वाटतं आय थिंक. बंद हो. हां हां, ह्या ट्रेन ह्याच्यामध्ये बसू आपण. काही जण बसतात पण बाई. चला. इश्यू रुमाल तू घे. हे बघ, हा मोठा डबा आहे. हां, काही मध्ये पण आहेत लोक. आता हिला द्यायचं नाही रुमाल, तुझ्याकडे राहू दे. मग अडको गळ्यामध्ये. असं अडको ना, म्हणजे ऊन लागत नाही ते. इथं अगोदर ॲटो यायचे पॅसेंजर घेण्यासाठी, पण आता ॲटोवाल्यांना माहीत नाही झालं वाटतं आणखी. कसं वाटतंय? हां, आहेत बऱ्यापैकी लोक. हां हां, धुळीमुळं. किती वाजता हलते काय माहीत. अरे धूळ धूळ. कोणाच तरी बॅग राहिली वाटतं इथं का ठेवली?
कोणाची तरी बॅग राहिली इथे कपडे वगैरे. चल थोडं इकडे, भरपूर लोक आहेत मागं पण. थोडे इकडं थोडे तिकडं. बघा बघू शकता स्टेशनवर किती आलेत लोक 2 दिवसामध्ये. हा. इथून आम्ही एक स्टॉप पुढे जाणार फक्त, नंतर मग उतरणार आहेत. आणि तिथून मग आम्हाला नंतर ॲटो वगैरे घ्यायचा आहे. तुम्हाला ते पण दाखवतो, पूर्ण दाखवतो आजची तुम्हाला जर्नी आम्ही कसं आलो. खरं तर मला इथून जायचं होतं, माझं असं प्लॅन होता इथून राजूरला जायचं आणि तिथून मग ट्रेनमध्ये बसून ह्याच्यामध्ये यायचं. पण म्हणजे जी बाईक आहे ती इथं लावायची बीडच्या स्टेशनला आणि इथून ॲटोने जायचं राजुरीला आणि तिथून नंतर मग राजुरीपासून ट्रेनमधून बसून इथे यायचं बीडच्या स्टेशनला आणि इथून बाईक घेऊन मग घरी जायचं असा प्लॅन होता. पण आम्हाला थोडा लेट झाला कारण की ॲटो लगेच भेटले नसते आम्हाला. तिथं वेट करावं लागला असता. त्या वेटिंगमध्ये इतकी ट्रेन येऊन गेली असती. त्याच्यामुळे मग आम्ही असा प्लॅन केला, परत चेंज केला की अगोदर इथे येऊ, इथं पार्क करू गाडी आणि इथून मग ह्याला जाऊ राजुरीला आणि नंतर तिथे उतरू आणि तिथून मग ॲटोनी इथे येऊ. एक एक लोक यायला सुरुवात झालेली. आता ही ट्रेन उशिरा पोहोचून बीडला ह्याला आयलेनगरला. हीच ट्रेन आता खूप लेट होणार आहे कारण की तशी पण जर इथून ट्रेन 12:30-12:30पर्यंत तिथं पहिली अगोदर यायची आणि इथून 1 वाजता हालायची. 5:30-6 वाजता काही बटन दाबू नका. 5:30-6 वाजता इथून मग म्हणजे आयलेनगरला पोहोचायची. पण आता एकदमच वेगळी, आता एकदम वेगळं आहे. आता इथूनच लेट निघल्याच्या नंतर तिथं पण खूप लेट पोहोचणार आहे. आताच 1 महिन्याच्या वरती बंद होती ना, त्याच्यामुळे त्यांना म्हणजे नाही का प्रॉब्लेम येऊ शकतो. ट्रॅकवर कोणी बसलं, जनावरं वगैरे, त्याच्यामुळे ते ना ट्रेन जरा एकदम स्लो घेऊन येते. तर आता नंतर आता हळूहळू परत ट्रेन काय करते ते फास्ट घेत जाते म्हणजे मग रेग्युलर टायमावरती परत ट्रेन येईल. तर चला आता आम्ही तुम्हाला नंतर पुढचा स्टॉपची जर्नी दाखवतो. सो गाईज आम्हाला खूपच भारी वाटायला. आमचा एक्सपिरियन्स जो होता खूपच भारी आहे कारण की खूप वर्षातून खूप दिवसातून आम्ही जे ते ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. सो तुला कसं वाटतं? मला एक एक्साइटेड वाटते. आम्ही लई दिवसानंतर एकदा सुद्धा नव्हता बसला, आज बसलात आम्ही. एकदम असं कसं तरी वाटत आम्हाला, एकदम एक्साइटेड. तर तो बसल्यावर जर आम्हाला इतकं भारी वाटतं. आता बघू उतरल्याच्या नंतर तिकडचा एक्सपिरियन्स कसा. ट्रेन चालू झालेली आहे. 1:40 ट्रेन इथून हल्ली. म्हणजे ट्रेन जर आपली पहिली जी ट्रेन आहे म्हणजे टायमिंग जो होता तो आता 1 वाजता इथून हालायची बीडच्या स्टेशनवरून आणि आता 1:40 म्हणजे 40 मिनिटं लेट हलती. आता ते स्लो आहे, बघू शकतो मी किती स्लो आहे. दमानी चालू आहे, एकदम दमानी ट्रेन आहे. कसं वाटतंय? मजा वाटतं ना? आत्ता तर बरं वाटतंय, पण जसं आम्ही उतरतो ना राजुरीला तिथून पुढे आमची खरी कसोटी आहे, कसरत आहे. एवढं ऊन पडले तरी आम्ही पाण्याची बॉटल आणि रुमाल मोठा आणला, त्याच्यामुळे आम्हाला एवढं ऊन नाही लागणार. पण तिथून आम्हाला बस थांबत असेल त्या स्टॉपला तर बस किंवा ॲटो या दोन वेनेच आम्हाला यावं लागेल बीडच्या स्टेशनला. कारण बीडच्या आम्हाला खूपच म्हणजे असं फिरवून यावं लागणार आहे. तुम्हाला दाखवतो आमची कसरत म्हणजे कसं काय ते. कोणाची तरी बॅग आहे तिथं, इथंच म्हणजे कोणतरी विसरलं बॅग ह्याच्यामध्ये डब्यामध्ये. या 2 दिवसामध्ये बरोबर रिस्पॉन्स आलेला आहे. अजून जे लोकांना सोशल मीडिया थ्रू किंवा लोकां थ्रू माहीत होईल त्यानंतर मग आणखी गर्दी वाढेल. आता स्पीड धरली. आमचा नेक्स्ट स्टॉप आम्ही नाही राजुरीला. स्टेशन लाईटीचे पोल जे आहे ते बसायचे राहिले तिथं, बघू शकता दिसते हे. आता आम्ही इथं उतरणार आहेत. कोण दिसत नाही येण्यासाठी, उतरतात नाही माहिती किती जण. एक मिनिट थांबू दे ट्रेन. आता असं फिरलं नको तर मनातली भीती जी आहे ती निघून जाते. आत्ता आलो तर आम्ही नवगण राजुरी. असं ट्रेनने वगैरे प्रवास केला का तर भीती वगैरे जाते पूर्ण मनातून. आता आम्ही इथं उतरतो.
थांबा ट्रेन थांबते 1 मिनिट. फ्री मध्ये काय यार थांबते ट्रेन. थांबा उतरा. हे चल, हे बघा आले आता राजुरीनगर स्टेशन. काही जण उतरले तर हे चल. हा ती तिच्याकडे बॅग ती वज आहे, तू कशाला घेते. आता आम्ही इथून खाली उतरतो. स्टेशनवरती काम भरपूर राहिले या साईडला, इलेक्ट्रिकचे खांब वगैरे, म्हणजे लाईटीचे खांब सॉरी. आणि बाकी ओव्हरऑल काम बघू शकतो तुम्ही, लाईटीचं झालेलं दिसतं आपल्याला. मी एकटा, आम्ही तिघंच उतरलो फक्त स्टेशनला आहे ना, बाकी कोण दिसत नाही. सगळे मला वाटतं पुढे झाले. हां हां, आम्ही हा रुमाला आणलाय एकदम. आता ऊन लागते. इथून आम्हाला आता चालत जायचं आहे, नंतर मग तिथून बघू भेटून. नाही आपल्या इकडून उतरायचं. चल हिरवा झेंडा टाक. हां ते आता ते हे म्हणतात की चला आता काही प्रॉब्लेम नाही. त्या सिम्बॉल आहे त्या हिरव्याचं. त्या बघा समोर एक हिरवा फ्लॅग हे केला आहे, मागे केला फ्लॅग. म्हणजे तो सिम्बॉल आहे की आपण ट्रेन तुम्ही घेऊन जाऊ शकता पुढे, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही फक्त 3 जणच उतरलो, बाकी कोणीच नाही उतरलं. बाकी जेवढे काय मध्ये बसले ती पुढच्या स्टेशनला कुठे उतरते माहीत नाही. बघा चला चला, हे नवगण राजू स्टेशन आहे. आणि आता आम्ही इथून खाली जातो. जरा बरं वाटतं. बापरे भरपूर काम राहिले स्टेशनचं. या तिकीट घर हे राहू दे बॅग. बापरे ऊन तेवढं पडलंय, ते बरं झालं माझ्या लक्षात आलं तो रुमाल घेऊन यायचा, नाहीतर फार लई म्हणजे लईच हाल झाले असते. ह्याचं पण सेम स्ट्रक्चर आहे बीचच्या स्टेशनसारखं खाली उतरण्यासाठी. काय माहीत काय बनणार. चलो 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 ठीक आहे. हे विंडोज बसवलेत नवीनच का पहिलं काढलं का काय माहीत. हे बघा असं बसवलं. आता आम्हाला खाली उतरून असं चलत जायचं पुढं. जवळजवळ मला वाटते 500 मीटर असेल. हां आता बघू आम्हाला बस भेटते. आता आम्ही त्या ह्याच्यावर जाणार चौकामध्ये, आणि तिथं विचारतो की बस तिथं थांबते का. जर बस थांबत असेल तर ठीक आहे. बस जर ॲटो तर भेटेलच. तर आता ॲटो जो लवकर येईल, म्हणजे बस किंवा ॲटो दोन्हीमध्ये जे लवकर येईल त्याच्याने आम्ही बीडला जाणार आहेत. आणि तिथून परत ॲटो चेंज करून मग स्टेशनला जाणार आहेत. आणि नंतर मग आपली गाडी आहे ती घेऊन मग घरी जाणार. हां ह्या दोघी ना, ते ट्रेन जसे थोडी थोडी हालत होते ना, ते घाबरत होत्या दोघी जणी. कसं वाटलं तुम्हाला बसून ट्रेनमध्ये एकदम. हां ना हां ना. आता इथून जायचं आम्हाला चालत. ऊन तर कसलं पडले भाई. मी एवढ्या लांबचं म्हणजे जवळ 10 किलोमीटर असेल मला वाटतं अंदाज. एवढं लांब येण्याचं कारण म्हणजे ह्यांनी ट्रेननी कधी आल्या नाही, आणि म्हणलं चला. आणि योगायोगाने ट्रेन पण चालू झाल्या. 1 महिन्याच्या वरती बंद होत्या, पण योग असं की चालू झालं ट्रेन. त्याच्यामुळे म्हणलं आता आल्यात तर चला ह्यांना पण 1 मिनटं, चला ह्यांना पण फिरून आणतो ट्रेननी, ह्यांना पण एक्सपिरियन्स घेऊ द्या. हे बघा इथे वर्कर दिसले, त्यांच्या कोप्या वगैरे दिसतात आपल्याला. बाबा ऊन लई पडले. आता आम्ही ऊन मस्तपैकी असं घेत होते. हां तेवढंच करा भारी वाटतं. इथं लिहिलं की बॅग घेऊन इथं चालली नाही. आम्ही स्टेशन उतरल्याच पुढं आलो. म्हटलं चला आता रस प्यावा. आता मस्तपैकी 3 ग्लास रस घेतलाय आणि आता दाबतोच, आणि नंतर मग ॲटोने मग जात होतो. गार वाटते ना, गार वाटते का. भारी वाटते.
माझ्या तर प्रत्येक घोटाला बर्फ. दोघी फार थकल्या थोडंफार आहे ना. उन्हामुळे थोडंसं परेशानी निघते, बाकी काही नाही. पण ट्रेनचा टायमिंग थोडासा वेगळा असल्यामुळं ऊन लागते. नाही इव्हिनिंगचं टायमिंग असताना पण काहीच वाटलं नसतं. लक्ष द्या. थोडीशी इथे कडलेली नव्हते मग का बघा. नाही तर दुसरं होतं. राहू दे राहू दे. जमन आहे तुझं नोट. नोट जमन ना. काय म्हणले? नोट जमन का म्हणलं. हां फायनली आम्ही पोचलो स्टेशनवरती. आणि जेवढं जायला वेळ नाही लागला ना आम्हाला, म्हणजे तिकीट नाही लागलं ना तेवढं इथे लागलं. तर आम्ही पोचलो. तर आमची इच्छा होती स्टेशनला जायची, ट्रेनने जायची न्यायची, ती पूर्ण झालेली आता. तर आम्ही आता आलो तिथं. आता बाईक घेऊन जाणार आहेत आम्ही. भाई पण एवढं ऊन पडले ना त्याच्यामुळे खूपच हे निघली. ह्यांची तर मजा झाली. कशी वाटलं तुम्हाला? लय मजा आली. आणि तर असा होता ओव्हरऑल पूर्ण ब्लॉग. आणि इन्फॉर्मेटिव्ह मला म्हणजे इन्फॉर्मेशन पण द्यायची होती की ट्रेन चालू झाली, सांगायचं पण होतं आणि ह्यांना पण घेऊन जायचं होतं. तर असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.